वैष्णवी हगवणी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय. सासू नणंदांसह 3 आरोपींचा जामीन फेटाळला. हुंडाबळीच्या गंभीर प्रकारामुळे अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात एकूण 11 आरोपींविरुद्ध 1670 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीच्या मित्रासह अशा 3 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत कठोर निरीक्षणे नोंदवली. कोर्टाने स्पष्ट केलं की केवळ 9 महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय इतका टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, कटकारस्थान रचणे आणि पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास ते पुराव्यात छेडछाड करू शकतात किंवा साथीदारांवर दबाव आणू शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक असून त्यामुळे समाजात विकृत मानसिकता तयार होते, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणात आरोपी असलेला पतीचा मित्र निलेश चव्हाण याच्याबाबत तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासानुसार निलेश चव्हाण याने स्वतःच्या पत्नीचाही अनेक वर्षे छळ केला होता. एवढेच नाही तर तो स्पाय कॅमेराचा वापर करून तिच्या अश्लील व्हिडिओंचे शूटिंग करायचा. त्याच्या विरोधात पत्नीने देखील गुन्हा दाखल केला असून इतर काही गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर नोंदींमुळेही आरोपींना जामीन न देण्याचा निर्णय. महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोकड़े ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग. सुबह सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ. जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना, वैसे वैसे 5% डिस्काउंट कम होता जाएगा. दोपहर 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% ऑफ. डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% ऑफ. और इस सेलिब्रेशन में लगाएंगे 4 चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम 5 बजे.